इन्व्हर्टर प्लस हाऊस वायरिंग असे इथे मुलं प्रोजेक्ट तयार करत असतात गोवर्धन स्किल सेंटरमध्ये. स्वतः रुपेश आणि आविष्कार यांनी तयार केलेला इन्व्हर्टर आणि हाऊस वायरिंगचा प्रोजेक्ट आहे. या बाजूने जर तुम्ही केलं तर असं दिसेल लॅम्प आहे. तर तेच सांगते कसा प्रोजेक्ट आहे काय नेमकं अजून तो सुरू व्हायचं आहे. प्रत्येक त्याला भिंतीवर जाऊन सप्लाय जो चालू करणार त्याच्या अगोदर आपण त्याविषयी माहिती भूपेशकडनं जाणून घेऊया. भूपेश ह्या प्रोजेक्टमध्ये काय आहे मोठ्या डोळा आवाज नेमकं काय आहे या प्रोजेक्टमध्ये? ह्या प्रोजेक्टमध्ये मला असं वाटतं की आपण घरची वायरिंग तर बघतो आपल्याला असेल आपण करणार कसं त्यासाठी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट लागेल. त्यासाठी मी एका 5x6 ह्याच्यात प्लायवूडवरती हाऊस वायरिंग केली करायची. त्याच्यात पण इन्व्हर्टर मी फॅब्लॅकमध्ये बनवलं स्वतः बनवलं इन्व्हर्टर. बघू इन्व्हर्टरला थोडं झूम करत 12012 त्याच्यात ट्रान्सफॉर्मर आहे आणि इन्व्हर्टर म्हणून खाली त्यांनी लेबल लावलं आहे. हा तू स्वतः बनवला इन्व्हर्टर? हां. आणि इन्व्हर्टरवर मग बॅटरी जोडायची आणि सध्या मी अडॅप्टर लावले कारण ते 12 व्होल्ट येतं आणि म्हणजे अडॅप्टरवर चालू होतं. याच्यात किती पॉईंट आहेत? 1 2 3 4 फोल्डर आहेत आणि फॅन पण आहे. दोन फॅन पण झूम करून दाखवा. अच्छा हे म्हणजे छोटी घरातली वायरिंग इन्व्हर्टर कशी चालते हे तुम्ही सगळं मॅन्युफॅक्चर केलं. वा खूप छान प्रोजेक्ट आहे. MCCB RCCB लावला आहे. स्विचेस आहे, रेग्युलेटर आहे, 2 स्विच आहे, एक सिंगल ए आहे आणि स्वतः बनवलेला इन्व्हर्टर हा या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य आहे. भूपेश तू इथे कुठला कोर्स करतोय? DBIT कोर्स अंतर्गत आज तुझा शेवटचा प्रोजेक्ट आहे. DBIT मध्ये काय काय शिकवलं जातं? DBIT मध्ये फूड प्रोसेसिंग, इलेक्ट्रिकल, वेल्डिंग आणि ॲग्रिकल्चर हे 4 विषय 1 वर्ष शिकवलं जातं आणि 1 वर्ष आपल्या आवडत्या विषयामध्ये आपल्याला इंटर्नशिप आहे. वा इंटर्नशिपसाठी तुझी तयारी झाली आता संपत आला आहे कोर्स. वर्षभर तू वायरिंग शिकला, शेती शिकला, फूड प्रोसेस शिकला आणि इलेक्ट्रिकल शिकल्यानंतर तू हा प्रोजेक्ट तयार केला. हो तसे छान सुंदर तुझा प्रोजेक्ट आहे. आता याची टेस्टिंग झाल्यानंतर आपण प्रत्यक्ष एक व्हिडिओ बनवूया परत. चालेल. ठीक.